ओबीसी मराठा संघर्ष हा पूर्णपणे पेटलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते. मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत. बीजेपी पूर्णपणे जनतेला फसवतोय. त्या गुळा उधळल्याचा फायदा झाला का? बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असतं तर मनोज जरांगे पाटलांना ही वेळ आली नसती. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच महायुती सरकारने जो GR काढला त्यावर आरक्षण मिळाले आणि आपण जिंकलो म्हणून जरांगे पाटलांनी गुलाल उधळला. आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला. यावर बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गुलाल उधळून मनोज जरांगे पाटलांना काय मिळालं? वातावरण बिघडवण्याचं काम, अशांतता पसरवण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं. पुढे बाळासाहेब म्हणाले, जे आधीपासून कुणबी मराठा ओबीसी मध्ये होते ते इलेक्शन लढणार नाहीत व लढले नाहीत, पण जे मराठा कुणबी मराठा म्हणून सर्टिफिकेट घेऊन नवीन नवरी झाले ते मात्र इलेक्शन नक्की लढतील असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. ओबीसी मराठा संघर्ष हा पूर्णपणे पेटलेला आहे. कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सुप्त भांडण लागलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते. ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत. बीजेपी पूर्णपणे जनतेला फसवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसींच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही. याचं कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही राजकीय भूमिका घ्यायला आग्रही होता, मात्र त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांनी असं काही ऐकलं नाही असं दिसलं. आता त्याचे परिपाक आहेत का? 2 वेळेस 3 वेळेस त्यांनी गुलाल उधळला. हे गुलाल उधळल्याकडे कसं पाहतात? असे त्या गुळा उधळल्याचा फायदा झाला का? तर नाही. उलट सामाजिक वातावरण जे होतं, शांततेचं वातावरण होतं ओबीसीचं आणि मराठा समाजाचं, यांनी गुलाल उधळल्यामुळे ते आता दोघांमध्ये अशांतता पसरली असंच दिसतंय. मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच गॅझेटमध्ये बंजारा आदिवासी आहे. आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे तो निजामच्या हद्दीमध्ये होता आणि 60 नंतर असताना हा महाराष्ट्राशी जुळल्या गेला. त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा वेळ म्हणजे आरक्षण घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस त्यांना त्या राज्यामध्ये होतं. त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती.